महत्वाचा विभाग निजामपूर आणि निजामपूरचं काळभैरव क्रीडानगरी बोरवाडीचे मैदान आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक मैदान कोणतं असेल तर ते हेच आहे। 2 दिवस आपण सोशल मीडियाला पाहतोय ज्या मैदानाचं कौतुक। चला मॅच सुरू करायची आहे। सह्याद्रीची धर्मशाला असे देखील या मैदानाची ओळख निर्माण झाली आहे। पहिला बॉल टप्पा पडतोय, वेगात आतमध्ये येताना पाहिला मिळालाय, मुवमेंट पाहिला मिळाली पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला अल्केश गोलंदाजी करताना आपल्याला पाहिला मिळत आहेत। अल्केश सगळ्यात जास्त मोठी बोली अल्केशला का लागली होती ते देखील इकडे पाहिला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला दीपेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे, वेगात बॉल ऑप्शनच्या बाहेर, उसळी वेग दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या। बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत। कितीही संकट आली एनपीएल कमिटी काही खचली नाहीये। त्यांनी एकच निर्धार केला होता, आम्हाला स्पर्धा करायची आहे म्हणजे करायची आहे आणि या नक्कीच आसमानी संकटाला तोंड देत असताना ही स्पर्धा उभी करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु आयोजन कमिटी अगदी खंबीर होती आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आपल्या भेटीला पाहायला मिळते। ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात। आता व्हाईट बॉल कळवतात, पहिली धाव धाव फलकावर जुडली जाते। मराठा वॉरियर्स आणि राया सुपरस्टार यांच्यातील मॅच पाहायला मिळते। चला मॅन ऑफ द मॅचचा एक पुरस्कार देणं बाकी आहे, हेल्मेट तो देखील या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे। यावेळेला खेचलाय बॉल, खेचून मारला परंतु तिकडे फिल्डर आहेत, पकडतायत कॅच, विकेटचा पतन, खेळाडू बाद। ज्या परिसरामध्ये क्रिकेटचं वेळ आपल्याला पाहायला मिळतं असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी घराघरात क्रिकेटची चर्चा होते, ज्या ठिकाणी ऋणानुबंध सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून होतात असा हा विभाग आहे। मग मुंबई असू दे किंवा सुरत असू देत, जरी हे तिकडे असतील लक्ष मात्र आपल्या गावावर असतं। असे आपण सगळे आपल्या गावावर लक्ष असतं आणि क्रिकेटवर देखील लक्ष असतं असा हा विभाग आहे। त्याच्यामुळे क्रिकेट जीव की प्राण असणारी ही सगळी मंडळी आहेत आणि आम्हाला देखील ऊर्जा मिळते ज्या वेळेला इकडे येतो, तुम्हा सगळ्यांना भेटतो, तुमचं क्रिकेट पाहतो, आतुरता असते कधी एकदा या परिसरामध्ये येईल। एनपीएल करण्याचा मान मिळतोय। या अगोदर जर पाहिलं तर एमपीएल करण्याचा, मानगर प्रीमियर लीग करण्याचा योग आला, टी20 स्पर्धा मागील 2-3 वर्ष करण्याचा योग आला, A1 निजामपूरची स्पर्धा करण्याचा देखील योग आला। यस, एनपीएल देखील गत वर्षी करण्याची संधी मिळाली आणि हा परिसर क्रिकेट वेड आहे, मजा येते। मालकांपासून खेळाडूंपर्यंत आणि त्यांच्या समर्थकांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटचं वेड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भल्या भल्या उद्यानवर असणारी मंडळी आहेत परंतु क्रिकेटसाठी हे सगळे म्हणून एकत्र आहेत, आपल्यातीलच एक होऊन जातात। म्हणून या परिसरातील क्रिकेट प्रेम थोडंसं वेगळंच पाहायला मिळतं। जावेद मॅचच्या दिशेने विकेट आली आहे, अल्केशला यश मिळत आहे, नवीन बॅटर येत आहेत, सचिन येताना पाहायला मिळतील। गणेश आणि सचिन करकरे, पिंटो जोडीला गणेश दबडे आहेत। पुढे केलाय बॉल, पंच आमच्याकडे वळतायत, पुन्हा एकदा व्हाईट बॉल कळवतायत। समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल। काय होणार आजच्या दिवसामध्ये, कोणती टीम जिंकणार? पहा, जिंकणं हारणं या वेगळ्या बाबी आहेत, आपण कसं खेळतो, एकत्र येतो हे महत्वाचं आहे। दिवाळी आली की सगळ्यांनाच वेळ लागतात, लाडूचे, करंजांचे, फराळाचे, फटाक्यांचे, नवनवीन कपड्यांचे, आणि आम्हाला वेळ लागतात क्रिकेटचे। या वेळेला फटका कडक निघालाय सीमारेषा दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार। 4 चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा। विविध मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। क्रिकेटच्या खेळाने जोडलेले हे सगळे एकत्र आहेत।
यावेळेला फटका फसलाय, बॅट नक्कीच अक्रॉस झाली आणि तिकडे विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का डीजे बघता घेतली कॅच. मिळतोय विकेट आणखीन एक आलेली आहे आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू असताना 2 विकेट आलेल्या आहेत. 6 धावा फलकावर आहे. दिवाळी आली की पूर्वी एक ऍड यायची, उठा उठा सकाळ झाली, दिवाळी आली आणि मोतीस्तानाची वेळ झाली. आता आम्ही असं म्हणतो, उठा उठा दिवाळी आली, NPL ला जायची वेळ झालेली आहे. चला सगळे क्रिकेटच्या मैदानात जाऊयात. सहा धावा फलकावर. पुन्हा एकदा अल्केश महागडे का ठरले त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. सुशांत कोटकर 5-5 षटकांच्या असणाऱ्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 उसळता बॉल प्रस्तुत केला. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 6 विकेट गेल्या. 2 राया सुपरस्टार विरुद्ध मराठा वॉरियर. डीजे लागला लहान वयात बाबूराव शॉट माराया लागला. वयात बाबूराव शॉट माराया लागला. लहान वयात बाबूराव शॉट माराया लागला. यस या ठिकाणी प्रयत्न तर करायचे आहेत. पाहूया प्रत्येकाला आपला बेस द्यायचा आहे. कुणी सुरतवरून आलंय, कुणी मुंबईवरून आलंय, कुणी इकडले ग्रामस्थ सुद्धा आहेत, परंतु या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम आपण केलेलं आहे. बॉलर्स ने प्लीज अंश जाधव यांना बॉलिंग साठी आपण पाहतोय. दोन्ही जबरदस्त बॅटर सुद्धा पाहायला मिळत आहेत. 6 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. कमी गतीचा बॉल टाकलाय, खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकलाय म्हणून पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अलीकडे जे नियम बदलले त्याच्यामध्ये खेळपट्टीच्या साईड लाईनला जर लाईनवर किंवा लाईनच्या बाहेर बॉल पडला तर नो बॉल दिला जातो. तेच इकडे पाहायला मिळत आहे आणि आता फ्री हिट देखील असणार आहे. आता पंचही जर पाहिलं तर स्वतः प्रेसी, सह्याद्री, प्लेबॉय अशा संघासाठी खेळणारे रमाकांत पवार सर आहेत. दुसऱ्या बाजूला आऊ म्हणजे राजेश तळाशिलकर, साईनाथ, अमृत या मोठमोठ्या संघांना खेळणारे खेळाडू. या वेळेला समोरच्या दिशेने मारला गेला फटका. टायमिंग तेवढं नाहीये. ओ हो काय कॅच पकडली आहे, परंतु इकडे फ्री हिट होती. राजा के संग संग झूम लो झूम. जीवनात सुद्धा कधी जर माफी मागायला लागली तर नक्कीच मागा, काही हरकत नाही. त्याने संबंध सुधारत असेल तर काय हरकत आहे. यावेळेला इनसाइड आउट कव्हर्सला खेळला हा फटका तेवढाच दर्जेदार, तेवढाच चांगला. सीमारेषेच्या पार जातोय, अगदी रायगडला जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे. 4 अमोल रणपिसे साहेबांची राया सुपरस्टार सध्याच्या घडीला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. तर फिल्डिंग साठी मराठा वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सुशीलजी कदम साहेब रायगड भूषण समाज भूषण पुरस्कार प्राप्त यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आई कनकाई सामाजिक संस्था होडगाव कोण ची संस्थापक अध्यक्ष आहेत. या वेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय, तिकडे फिल्डर आलेले आहेत आणि अल्केशने पकडली कॅच. आणखीन एक विकेट. किरण किरण किरण
रुपयाचा पुरस्कार. यस, बबन सरांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार, लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल अमोल रणपिसे यांच्यासाठी. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. बॉल कव्हर्सला मार्गस्थ होतोय. तिकडे मिक्स फील्ड झाली आहे आणि इकडे जर पाहिलं तर सीमारेषा पार 4. तर अमोल रणपिसे स्वतः संघ मालक आहेत आणि इकडे अमोल रणपिसे यावेळेला देखील स्ट्रोक खेळला जातोय. खरा एक धाव तिकडे मिळणार आहे. एवढ्या सुंदर मैदानामध्ये सोशल मीडियाला एक व्हिडिओ फिरतोय सह्याद्रीची धर्मशाला म्हणून. तो याच मैदानाचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला ना, पहिलं तर या मैदानाचं कौतुक केलं, या परिसराचं कौतुक केलं आणि आयोजकांचं या करता केलं. मैदानात झाड अजूनही शाबूत आहे आणि खऱ्या अर्थाने खासियत देखील आहे. नाहीतर अलीकडच्या कालावधीमध्ये वृक्षतोड होते, परंतु आपण त्याचंही महत्त्व पटवून दिलेलं आहे. संदेश कदम यांच्याकडून सुद्धा अमोल रणपिसे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. आपल्या मित्राने चांगलं खेळावं यासाठी हे मोहिते सर प्रोत्साहन आहे. अन जाधव पुन्हा एकदा दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. खरा तिकडे फिल्डर नाहीये. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. तिसरीचा कॉल दिला जाईल का? फिल्डर तिकडे पोहोचतायत. बॉल पुन्हा थोडासा बाजूला गेला आणि 1 नव्हे 2 नव्हे तर 3 धावा या ठिकाणी पूर्ण देखील केल्या गेल्या. धाव संख्या 3 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 संपलेली आहे. 21 धावा धाव फलकावर. NPL चा थरार आपण अनुभवतोय. कोणी पुण्यावरून आलंय, कोणी मुंबईवरून आलंय, कोणी सुरत वरून आलंय. मला असं वाटतंय जर या परिसरातील लोकांनी ठरवलं सगळ्यांनी एका वेळेला गावाला यायचंय, मग महाड असेल, माणगाव असेल तर सुरत अर्ध खाली नक्कीच होईल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडली स्थानिक सुरतमध्ये वास्तव्यास आहेत आणि तिकडे जाऊन सुद्धा स्वतःच एक नाव कमावलेलं आहे या सगळ्यांनी. मुंबईकर देखील आहेत. युवा कार्यकर्ते पवन पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. पवन भाऊ या, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 ओव्हरमध्ये 21 झालेत. पाहूया अजूनही 3 षटकांचा खेळ इकडे बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील? अमोल रणपिसे एका बाजूला आहेत, सुशांत कोटकर एका पाहायला मिळत आहेत आणि बॉलिंग साठी येत आहेत सूरज तांबे बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कधी एकदा तुम्हालाही असं झालं असेल की कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा क्रिकेट खेळतोय आणि खास जे क्रिकेट प्रेमी असतात ना त्यांना रात्री झोप सुद्धा लागत नाही. अरे उद्या मैदानात जायचंय, उद्या माझी मॅच आहे. सन्माननीय युवा नेतृत्व पवन पवार साहेबांचाही एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. ओहो, ऑप्टमच्या बाहेर चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. या स्पर्धेला NPL ला मोलाचं सहकार्य करणारे आणि आमच्या बरोबर असणारे पवनजी पवार साहेब यांचा सन्मान केला जातोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे 3ऱ्या ओव्हरची. चला जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 21 धावा धाव फलकावर आहे. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेत. तुम्ही कितव्या ओव्हरला येता त्याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. तुम्हाला संधी मिळाली बॅटिंग करायची तर बॅटिंग करावी लागेल. बॉल हातात दिलाय कॅप्टनने तर बॉलिंग करावीच लागणार आहे आणि तेही नाही मिळालं तर फिल्डिंग करावी लागणार आहे. यावेळेला थोडासा पुढे गेलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने बॅट फिरली आहे. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर आलेत. रन एकच मिळणार आहे. अमोल रणपिसे आणि सुशांत कोटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमोल रणपिसे यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी. नावामध्येच रन आहेत त्यांच्या, तर रन नाही करणार तर काय करणार. प्रत्येक विभाग आणि प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलंय. कुणाचे बॉलर भारी आहेत, कुणाचे बॅटर भारी आहेत, कुणाचे यंगस्टर, कुणाचे ज्येष्ठ
पहा म्हणजे कौतुक करावं लागेल. सुशील कदम साहेबांनी जर पाहिलं तर आपल्या सगळ्या प्लेअरला शूज दिलेले आहेत A to Z. ओहो या वेळेला दांडी 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 गुल. सर एक मिनिट सर, बॅटरचं नाव सांगा ना प्लीज. जयदास सत्वे. या चला मॅचच्या दिशेने जाऊयात आपण. जयदास सत्वे यांना आपण पाहतोय. उडशेतवाडीचे खेळाडू आहेत. हॅट्रिक जर घेतली गेली तर 1000 रुपयाचा पुरस्कार षटकार हॅट्रिक साठी. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु अल्केशने पकडली कॅच आणि आली आहे विकेट. सूरज तांबे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राया सुपरस्टार साठी बॅटिंग करावी लागेल कुणाला तरी, कारण या ओव्हर मध्ये फक्त अवघी 1 रन आलेली आहे. धावसंख्या 22 वर थांबली आहे. आणि म्हणून तर म्हटलं तुम्ही कितव्या ओव्हर साठी आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. अतिशय सुंदर मैदान, आयोजकांनी घेतलेली मेहनत. निलेश गायकर. या वेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल काऊन दिलाय षटकार. हॅलो हॅलो, राया सुपरस्टार आपला प्रतिनिधी पाठवत आहे या ठिकाणी. राया सुपरस्टार नाव माहिती नाही त्याला. या बॉलवर आलेला षटकार पाहायला मिळतोय. थोडीशी दुरुस्ती, आमच्यापर्यंत व्यवस्थित नाव नव्हतं आलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. जयेश मांडवकर यांनी खेळलेला षटकार पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती 28 धावा धावफलकावर. क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने आपल्या सगळ्यांना इकडे आणलंय. अहो हे टेनिस क्रिकेटच नसतं कोंडेकर साहेब, तर आपण सुद्धा इथे एकत्र नसतो, सगळेच कोणीच नसतं. आणि त्याच्यामुळे या टेनिस क्रिकेटच्या खेळाचा आभार. भलेही लेदर बॉल क्रिकेट मोठं आहे, त्याच्यात पैसा आहे, परंतु आपलं क्रिकेट काही कमी नाहीये. अलीकडे जर पाहिलं तर कोट्यावधीची उड्डाणे घेऊ लागले आपलंही क्रिकेट. असं कधी वाटलं होतं का कोंडेकर साहेब टेनिस क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजला 2.5 करोडची पोर्शे कार मिळेल? हो, ते दिवस आता आलेले आहेत. ISPL या वर्षीचं मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पोर्शे कार आहे. हॅलो हॅलो, संदीप पाटे आपण यायचं. उमेश कोंडविलकर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुशांत कोटकर आणि जयेश मांडवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट गेल्यात तरी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 28 झाली आहे. प्रयत्न करावे लागणार आहे.
वेळ लावणार क्रिकेट यावेळेला फुल सक्सेसफुल. वा 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 षटकार. पुन्हा एकदा तेच, परंतु या वेळेला टायमिंग नाहीये. फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय फिल्डरच्या. विकेटचं पतन. लवकरात लवकर तेवढ्या स्पर्धा खेळवता येतील तेवढ्या आपल्याला खेळवायचे आहे. त्यामुळे खेळाडूंना देखील आम्ही विनंती करतो की तुम्हाला 5 षटकांचे सामने खेळायचे असेल तर तुम्हाला देखील घाई करावी लागेल. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल आणि आल्या पावली अविनाश माघारी पळताना पाहायला मिळत आहेत आणि उमेश यांनी घेतलेली विकेट. गोलंदाजाला आता हॅट्रिकची संधी. लगातारच्या 2 विकेट. या ओव्हर मध्ये रन येऊ नाही दिलेल्या. एक षटकार आला खरं, त्याच्यानंतर कमबॅक. हो यावेळेला कंट्रोल स्ट्रोक खेळला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 35 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे उमेश कोंडविलकर. प्रत्येकाला वाटतं आपण ही स्पर्धा खेळावी. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एनपीएलचं 4थं पर्व. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि ही स्पर्धा याही वर्षी सुपर डुपर हिट होते. हो वेगात बॅट फिरवली खरी, परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. ओव्हर संपली. डॉट बॉल शेवटचा आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 35. यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन भगवा फायटर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. हॅरी पॉवर्स आणि भगवा फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय. लगेच टॉस देखील केला जाणार आहे. आम्ही सगळ्या संघ मालकांचे देखील आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेजण महत्वाचे आहात. काळभैरव मैदान बोरवाडी माणगाव रायगड प्रेक्षकांनी देखील आज फुलून गेलेला आहे. एक गोष्ट मला इकडली पडते, क्रिकेट म्हटल्यानंतर आपली कामं सोडून दिवाळीत म्हणा उन्हाळ्यात म्हणा सगळेजण गावाला येतात. त्याचबरोबर आर.के. सुरतचं मोठं नाव रुपेश कोंडेकर साहेब हे देखील उपस्थित राहत आहेत. गुजरात राज्यातील आणि मराठी बांधवांसाठी महाराष्ट्राबाहेर असणारी सर्वात मोठी स्पर्धा आर.के. ट्रॉफीचे आयोजक रुपेश भाऊ आपलं या ठिकाणी मकर संक्रांतीनंतर आज भेट होते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. खरा एक धाव तिकडे मिळेल. मराठी उद्योजक गुजरात मध्ये जाऊन चांगली कामगिरी करतायत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. धाव संख्या जर पाहिली तर 37 झाली आहे. जयेश मांडवकर यांनी एक षटकार मारलाय या अगोदर. पाहूया शेवटची ओव्हर आहे. संतोष काशीत ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटच्या पुढच्या टोकाला लागलाय. नाही, तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अनुभव आहे संतोष काशीत यांच्याकडे. धाव संख्या जर पाहिली तर 37 शेवटची ओव्हर.
ओ नो बॉल. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं. प्रथमेश येत आहेत गोलंदाजीसाठी. एकलव्य मित्रमंडळ आपण कुठे असाल त्यांनी या ठिकाणी महेश कोटेकर यांच्याकडे संपर्क साधायचा. ओव्हर टू कॉम्बो नव्वद मॅचच्या दिशेने प्रथमेश. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत. प्रथमेश पोहोचताय तिकडे. वा वा वा. येस, फ्री हिट असल्या कारणाने बचावले गेले, परंतु एफर्ट चांगले होते. दुसऱ्यांदा असं झालंय फ्री हिटला कॅच पकडली गेली. प्रथमेश बॉलिंग साठी पुन्हा एकदा. राया सुपरस्टार समोर जर पाहिलं तर मराठा वॉरियर्स यांच्यातील असणारी मॅच पाहायला मिळते. तिन्ही पंच जर पाहिलं तर भारतातील मोठमोठ्या स्पर्धा करणारे आहेत. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल, कारण सगळ्या बिग बॅश स्पर्धांपैकी सगळ्यात जास्त बिग बॅश करण्याचा अनुभव गेल्याच आठवड्यात दिल्लीला देखील पंचांची कामगिरी करत होते. रमा पवार सर असतील, आऊ सर देखील मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने करत असतात. आणि सादिक राजापूरकर सर देखील यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळाले. यावेळेला कडक स्ट्रोक खेळला, समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. फिल्डर आहे तिकडे, एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ, वेळ लावणारा. तसं पाहिलं तर चारी बाजूला, एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात, गर्द झाडी आजूबाजूला पाहायला मिळते, आणि त्याच्यामध्ये वसलेला हा संपूर्ण परिसर पाहायला मिळतो. ओ यावेळेला कमी गतीचा बॉल प्रथमेशचा नाही ओळखता आला. ओव्हर झाल्या, 5 धावसंख्या झाली. 40 विजयासाठी पाहिजे 41. टॉस केला जातो आणि टॉस साठी माणगाव प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष मंगू जाधव साहेब आपण यायचंय. आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. यानंतर होणारा महत्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. चला जरा पुढे खाली करायचं मी विनंती करतो. आदरणीय मंगू शेठ जाधव या ठिकाणी दाखल होतील. दादा म्हणते की आम्हाला जी स्पर्धा आठवते की पहिल्यांदा मला वाटते खडवली पेंटच्या विभागासाठी होती. मला वाटते त्या विभागासाठी 50,000ची पहिली टुर्नामेंट होती. त्यानंतर मंगू जाधव मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा आल्या आणि मग माणगाव प्रीमियर आणि अशा अनेक स्पर्धा झाल्या. तेच मंगू जाधव या ठिकाणी आपल्यामध्ये दाखल होत आहेत. तर टॉस होतोय ड गटातील पहिली लढत, ज्यामध्ये तर एका बाजूला हॅरी पॉवर, या दोन संघांमध्ये पहिली लढत. हॅरी पॉवर दिलीप पवार आणि कुर्मे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भगवा फायटर सकाराम दबडे आणि चंद्रकांत जोरकर यांचा आपला पाहायला मिळतो. कर्णधार यांचे फोटोकरिता चला कोण कॉल करेल? सुरेश कॉल head is the call and tail it. धन्यवाद मंगू दादा. आपण व्यासपीठावरती तर सुरेश पहिली महत्त्वाची लढत आणि पहिला टॉस आपल्या बसला जातोय. निर्णय काय आणि एकंदरीत या स्पर्धेकरता तयारी काय? एकंदरीत कोणत्या संघातील असे खेळाडू आहेत ज्यांच्यावरती आपण जास्त भर ठेवतोय आणि त्यांच्याकडून कामगिरी
शुभेच्छा असतील आपल्या टीमला. यानंतर जाऊयात हॅरी पॉवरची कर्णधार अश्विन निंबाळकर यांच्याकडे. अश्विन बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा आपल्याकडे, परंतु आज एका वेगळ्या भूमिकेमध्ये अश्विन ऍज अ ऑलराऊंडर, आयकॉन आणि कर्णधार कशा पद्धतीने पाहत आहेत या संपूर्ण स्पर्धेकडे. खूप सारं प्रेम आपलं एनपीएल वरती आहे, तसंच आपलं प्रेम राहू द्या. शुभेच्छा असेल दोन्ही कर्णधारांना. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. भगवा फाईटचे कर्णधार सुरेश सुरपेने टॉस जिंकलाय आणि त्यांनी ठरवलंय आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. नव्यात ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टी सर आपल्यासोबत जोडले जातात. चला, भगवा फायटर संघाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी फोटो सेशन करण्यासाठी यायचे आणि त्यानंतर हॅरी पॉवर संघात या ठिकाणी लगेचच आपण फोटो सेशन करण्यासाठी यायचे. अश्विन आपल्या सर्व खेळाडूंना आणि संघ मालक त्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यायचे. आमचे मित्र दिलीपजी पवार, आपण म्हणजे कुर्मे साहेब, आपण सुद्धा यायचे. गो टू कॉम्पॉक्स ज्या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटचा आवाज, देशाला ज्याने टेनिस क्रिकेटला ओळख दिली ते चंदू शेट्टे सर आपल्याला समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळत आहे. राहुल बक्कम माघारी परताना पाहायला मिळत आहेत. लक्ष तसं पाहिलं तर 41 धावांचे, ते मोठं नाहीये परंतु सोपं सुद्धा नाहीये. खेळावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आलेली आहे, सलामीराची विकेट आलेली आहे, प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुमच्याकडे जास्त धावा जरी असतील तर बॉलरला बॉलिंग चांगली टाकावीच लागणार आहे. ऑटोमॅटिक विकेट नाही येणार आणि कमी धावसंख्या जरी असेल तरी बॅटरला बॅटिंग करावीच लागणार आहे, आपोआप धावा येणार नाहीयेत. हॅरी पॉवर चला, साहिल गुडेकर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन आहे, म्हणजे आयकॉनला बाद केलंय. मराठा वॉरियर्स हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला अडवलाय सचिन करकरे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 41चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. आयोजकांचा जीव भांड्यात पडतो, कारण एवढी सगळी मेहनत घेतल्यामुळे आपली स्पर्धा चांगली पार पडली पाहिजे असं प्रत्येक आयोजकांना वाटत असतं. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉल अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणखीन एक चांगला बॉल. हॅरी पॉवर सज्ज होते आपली पॉवर दाखवायला. डॉट बॉल आणखीन एक आलाय. 3 बॉलवर एकही रन आलेले नाहीये. 41चा पाठलाग करायचा आहे. प्रथमेश ज्यांनी चांगली बॉलिंग केली होती, जोडीला संतोष काशीद आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात होते. संतोषजी कुर्मे साहेब आणि दिलीपजी पवार साहेब यांची टीम हॅरी पॉवर यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फिल्डर तिकडे पोहोचले नाही. 3 फिल्डर, परंतु त्यांच्या मधोमध चेंडू पडताना पाहायला मिळेल. एक धाव पुन्हा मिळणार आहे.
भगवा फायटर्स यानंतर खेळताना पाहायला मिळेल. सखारामजी दबडे साहेब आणि चंद्रकांत जोरकर साहेब यांची टीम यानंतर. चालू असणारा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. राया सुपरस्टार अमोलजी रणपिसे साहेबांची टीम. समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आता काय आहे त्याच्यासाठी. सुशील कदम साहेबांची टीम मराठा वॉरियर्स बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खेळाडू बाद आहेत. चला एकलव्य मित्र मंडळ आपण या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये महेश कोटेकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. चला घाई करा. एकलव्य मित्र मंडळ महेश कोटेकर आपण आज बोलवत आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण उपस्थित झाला पाहिजे. चला पावसाची दाट शक्यता आहे पण मित्रांनो घाबरू नका. चला नवीन बॅटर लवकर या. आपल्याला जास्तीत जास्त मॅच आज संपवायच्या आहेत त्यामुळे थोडंसं आपलं सहकार्य गरजेचं आहे. आपली स्पर्धा आणि आपलं सहकार्य. तर एका ठिकाणी ऊन आहे आणि एका ठिकाणी थोडासा पावसाचा सावट आहे. ज्या ठिकाणी ऊन आहे त्या ठिकाणी सर्वांनी बघा. जिकडे सावट आहे तिकडे बघू नका. कारण एनपीएल हे ऊन आहे आणि सावट कोण आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. चला जावेद मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या फक्त 2 झाली आहे. 41 करायचं आहे. पाटलाग 4 ओव्हर मध्ये अजूनही 39. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अल्केशला आपण पाहतोय आणि अल्केश यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संतोष काशीद सुद्धा आहेत. पाहूया या दोघांना खेळावं लागेल. थोडीशी घाई करा. पंच आपण देखील लक्ष द्या. थोडीशी घाई करायची आपण. यस यस यस. गणेश दबडे बॉलिंग साठी दाखल होताना पाहिलं मिळते. चला 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 मॅच सुरू करा. गणेश दबडे याचा आयकॉन या स्पर्धेत खेळताना पाहिलं मिळत आहेत. फिल्डिंग जर पाहिली तर डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. मिड विकेटला खेळाडू आहेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, शॉर्ट कव्हर आहे. तर पाहिलं तर अगदी डीप कव्हरला देखील खेळाडू पाहायला मिळत आहेत. पॉइंट आहेत, फ्लाय स्लीप आहे आणि शॉर्ट फाईन लेग आहे. हा चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने गणेश यांचा जातोय. 2 वर धावसंख्या थांबली आहे. अल्केशला रन करावे लागतील कारण या एनपीएल मधील सगळ्यात महागडे खेळाडू ते ठरलेत. 70,000 पॉइंट त्यांच्यावर खर्च केले गेले होते संघ मालकाकडून. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय, घेऊन आलंय माणगाव तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणारं हे मैदान सातत्याने चर्चेत देखील आहे. अप्पर कट या वेळेला खेळलाय परंतु तिकडे झाडाला बॉल आदळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न नाही. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 4 वर पोहोचली धावसंख्या. 5 ओव्हर मध्ये 41 रन करायचे आहेत. निजामपूर प्रीमियर लीगचा आजचा महत्वाचा दिवस आज आपण पाहतोय खरे. एनपीएल
यावेळेला हा बॉल थोडासा पुढे राहिला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मानस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. गणेश ऍज अ आयकॉन म्हणून या टीम मध्ये काय आहे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली कामगिरी त्यांच्याकडून होते. 6 धावा धावफलकावर, परंतु संतोष काशी त्यांच्याकडे क्षमता आहे. आम्ही पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धा त्यांना खेळताना. तर आणि जोडीला जर पाहिलं तर अल्केश आहे, यांच्याकडे चांगला अनुभव आहे. दोघांनाही एका निर्धाराने खेळावं लागेल. ओ हो बॅट फिरली आहे, बॅट जाते मात्र या ठिकाणी बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. एनपीएल कोर कमिटीचं देखील आम्ही कौतुक करू, ज्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. हा बॉल टप्पा पडतोय आतमध्ये टर्न, परंतु व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर बैड आहे की नाही याकरता आम्ही आभारी आहोत. महेश कोंडेकर साहेब संस्थापक, एनपीएल अध्यक्ष राजेश कदम साहेब, नितीन पवार साहेब प्रवक्ते, बबन मोहिते सर खजिनदार, कार्याध्यक्ष सुनील तेलंगे साहेब, हरीश पवार साहेब सचिव, त्याचबरोबर संतोषजी पोळेकर साहेब, प्रकाशजी जंगम सदस्य, अमोलजी रणपिसे साहेब सदस्य, सागरजी खानविलकर साहेब, राजू पार्टे साहेब, विलासजी अंबिके साहेब, गणेशजी मानकर साहेब, संतोषजी कुर्मे साहेब सहसचिव, संदेशजी कोंडेकर सोशल मीडिया, मंगेश कडू सदस्य, त्याचबरोबर संदीपजी पार्टे, संदीपजी दबडे, प्रवीणजी गोरे, बाळकृष्ण रणपिसे आणि सोशल मीडिया तुषार भरेकर, या सगळ्या कमिटीचं आम्ही मनापासून आभारी आहोत. कारण आपल्या गावाकडील मुलांसाठी आपल्याला काही करायचं आहे या विचाराने हे सगळेजण भारवलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल कळवला जातोय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणारं माणगाव तालुक्यातील सर्वात सुंदर मैदान, माणगाव तालुक्यातील काय मी तर म्हणेल महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मैदानांच्या यादीमध्ये आता हे मैदान आलंय. त्याच्यासाठी घेतलेली तुम्ही मेहनत, मला वाटतं आजपासून 4-5 वर्षापूर्वी कुणी हे मैदान पाहिलं असेल तर कुणाला विश्वास देखील बसणार नाही या मैदानाच्या बाबतीत. परंतु आज या सोशल मीडियाला त्या या व्हिडिओची चर्चा आहे आणि मैदानातल्या झाडाची चर्चा आहे. महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या व्हिडिओ पैकी तो एक व्हिडिओ आहे आपल्या मैदानाचा. चला मॅच थोडेसे फास्ट करायची आहे. 2 ओव्हरचा खेळ, दुसरी ओव्हर मात्र मार्गस्थ आहे. 8 रन झालेले आहेत. काशीद फुल टॉस फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. 27 धावा अजूनही करायच्यात आणि 3 ओव्हर बाकी आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा आहे, उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. सगळ्यांचं हेच लक्ष आहे, आज आपण क्वालिफाय व्हायचं. चला 1 ओव्हर झाली, त्याला बराच उशीर झाला. जरा थोडीशी घाई करा, आपली स्पर्धा आहे, आपली जबाबदारी आहे थोडीशी घाई करण्याची. हो पहिला बॉल, अमोल रणपिसे बॉलिंग साठी आलेत आणि त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर बबन मोहिते सर यांच्याकडून पुरस्कार आहे 500 रुपयाचा. आमचे मित्र मार्गदर्शक प्रशांत गायकर उपस्थित राहत आहेत, त्यांचं स्वागत असणार आहे. इकडे टप्पा पडतोय, बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 4 धावा. चला बॉल लवकर द्या मैदानात, चौकार येताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे गेली आहे. अमोल रणपिसे प्रयत्न करतायत. चला चला द्या बॉल लवकर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता ती 18 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अमोल रणपिसे, परंतु अल्केशच्या बॅट मधून आलेला चौकार पाहायला मिळालाय. 18 धावा धाव फलकावर. तिसऱ्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा अमोल रणपिसे, फुल टॉस. हाही बॉल लांब 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 जा, शोधून आणा बॉल, षटकार. षटकार मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. धावसंख्या पुढे जाते 24 वर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 17 पाहिजेत. 15 बॉल मध्ये 17 पाहिजेत. 15 बॉल मध्ये 17 पाहिजेत. चला द्या लवकर बॉल. आणि 15 बॉल मध्ये 17. अल्केशची बॅटिंग, परंतु कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात अमोल रणपिसे. हे सुद्धा सगळे चांगले क्रिकेट खेळलेले आहेत म्हणून आज इकडे आहेत.
हो हो, बॅट फिरली परंतु बॉलचा अंदाजच नाही घेतला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लाईन मध्ये नाही आले. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील खोलवटप्प्याचा बॉल त्याला खेळलाय खरं. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक सह्याद्रीचं धर्मशाला आणि हे काळभैरव क्रीडांगण बोरवाडीचं प्रेक्षकांनी देखील फुलून गेलंय. आणि काय स्पर्धा सुरू आहे, दर्जेदार आयोजन, एवढ्या सुंदर मैदानावर सह्याद्रीच्या कुशीमधील NPLचं आयोजन. यावेळेला हवाई हल्ला, फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच पकडली गेली आहे, विकेटचं पतन. कोणी मुंबईकर, कोणी सुरतकर, तर कोणी ग्रामस्थ, हे सगळे एकत्र आलेत आपल्या विभागासाठी, आपल्या विभागातील क्रिकेटसाठी. चला, धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 25 झाली आहे, म्हणजे अजूनही 16 पाहिजेत. 12 बॉल मध्ये 16 पाहिजेत. थोडीशी घाई करूयात आपण. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. अंश आहेत, अल्केश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आलेत. प्रितेश बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत, प्रयत्न करावे लागतील. चला चला, घाई करा. 2 ओव्हर महत्वाच्या अजूनही बाकी आहेत. थांबा, आपण थांबूया थोडस सर, थांबूया थोडस. प्लेअरची पहिली काळजी घ्या, प्लेअरकडे लक्ष द्या. आणि वातावरण जर थोडस निसरड असेल तर थोडा वेळ थांबूयात आपण. पहिले खेळाडूची चौकशी करा, खेळाडूची चौकशी करा. थोडीशी काळजी घ्या मित्रांनो, आपली सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहे. खेळाडूला बाहेर घेऊन या आणि प्रथमतः आपण त्याची चौकशी करूयात.
तुम्ही सगळ्या गोष्टींकडे पाहताय. दीपेश सर म्हणतात हे पॉझिटिव्ह रक्तगट आहेत, त्याच्यामुळे कोणती गोष्ट सकारात्मक पद्धतीने घ्यायची. दोन्ही पंच निरीक्षण करायचं आणि आपण सामना सुरू करू शकतो का याच्यासाठी हालचाली करायच्या आहेत. कारण 4:30 वाजलेत, आणखी 1-2 मॅच सुद्धा अपेक्षित आहेत आपल्याला. चला थोडी घाई करायची. उद्याचा दिवस अंतिम दिवस संपूर्ण निजामपुराचं नव्हे तर या वर्षी मानगावकरांचं सुद्धा या स्पर्धेकडे लक्ष लागलेले आहे. अगदी वहूर केंपाले या गावापासून सुद्धा प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मानगाव विभागातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घेताना पाहायला मिळालं. तर गांगवली विभाग असेल, त्या ठिकाणी भाले विभाग असेल, त्या विभागातील खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना आपण पाहिले. निजामपूर, माणगाव, भाले, गांगवली विभाग आता एक संगम या ठिकाणी आलेला आहे. सर्व एकत्र येऊन आपल्या संघाला जिंकण्यासाठी प्रयत्न करताना सर्व खेळाडू आपल्याला दिसत आहेत. यापुढे एनपीएलच्या माध्यमातून तुम्हाला रायगड मधील नामांकित खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील, नामांकित खेळाडू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण आमचा प्रयत्नच आहे की या मातीत खेळणारा एक तरी खेळाडू प्रोफेशनल क्रिकेट एका मोठ्या संघाचा सहभाग होईल, सहभाग घेऊन आपल्या विभागाचं नाव करेल. हे उघड्या डोळ्याने स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एनपीएल कोर कमिटी सातत्याने प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, एनपीएलचे अध्यक्ष राजेश कदम साहेब हे नेहमी या विभागातील क्रिकेट पुढे जावा म्हणून ते विभागातील मुलांना तर एकत्र करून मानगाव असू द्या, आड असू द्या, रोहा असू द्या, या विभागात तो कप्तानी संघ त्या ठिकाणी टाकतात, संघाची एंट्री करतात आणि आपल्या विभागातील खेळाडूंना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम राजेश कदम यांच्या माध्यमातून दरवर्षी सातत्याने या ठिकाणी होत आहे. आमचे अगदी पर्यंत संघ घेऊन जातात का तर माझ्या विभागातील खेळाडूंना एक मोठी मिळेल, हा त्यांचा उद्देश असतो, हेतू असतो आणि त्यांनी ते सातत्याने केलेले. क्रिकेट या ठिकाणी खेळ खेळत असताना मित्रांनो साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विषय येत असतो. आर्थिक हा बाब ही खूप महत्वाची असते. खेळाडूंसाठी ती लोक कुठे कमी पडलेली नाहीत. आमचे महेश कोंडेकर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अनेक मोठमोठ्या ठिकाणी आमचा मंगेश अनंता कुंडे असतील, या गणेश कडू असतील, या लोकांनी एकत्र येऊन त्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मग अशा आपल्याकडं नामवंत खेळाडू असताना आपण कुठे कमी पडतोय त्याचा विचार या ठिकाणी कुठेतरी झाला पाहिजे. बस झालं ना. आता 1 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हरचे स्पर्धा आता बंद झाल्या. याच्या पुढे खेळाडूने मला वाटतंय 5 ओव्हर 6 ओव्हर 4 ओव्हर असे क्रिकेट कुठेतरी खेळले पाहिजे. हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. 5,000ची एंट्री करायची आणि पहिले मॅच आपण 3 ओव्हर खेळतोय, दुसरी मॅच आपण 2 ओव्हर खेळतोय. ह्याला जर तुम्ही क्रिकेट म्हणत असाल तर तुम्ही नक्कीच त्याला क्रिकेट समजा. याच्या पुढे तुम्ही क्रिकेट किती खेळू शकता हा एक प्रश्नचिन्ह आहे. स्वतःसाठी एखादा निर्णय जर घ्यायची वेळ आली मित्रांनो तर नक्कीच आपण चांगल्या क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी एखादा निर्णय घेतला. चांगलं क्रिकेट हे तुमचं भवितव्य घडवू शकतं. सातत्याने आपण हे क्रिकेट 5, 10, 15 नाही 50,000पर्यंत पोहोचलोय, लाखापर्यंत क्रिकेट पोहोचलं. परंतु आपण ह्या विभागातून बाहेर जाऊन क्रिकेट खेळतो का? 10 खेळाडू त्यानंतर एक खेळाडू बाहेर जाऊन
हे करता आलं पाहिजे. आपला एक संघ असावा, खेळाडूंना त्या ठिकाणी सहकार्य करून पुढे पाठवण्याची त्याची इच्छा असावी, प्रयत्न असावा. असे आपल्याकडे या ठिकाणी बरेच ऑनर आहेत, ते लोक सातत्याने प्रयत्न करतही आहेत. त्यांना सहकार्य करायचं. या एनपीएल मध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूंचं या ठिकाणी आभार मानायचं तेवढं कमीच आहे. कारण त्याने जो विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थक ठरल्या राहणार नाही, एवढं ह्या एनपीएलच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो. येस नरेशजी, नरेश भाऊ, नरेश मांडवकर की जयेश मांडवकर? नितेश मांडवकर. नितेश भाऊ ओके तुम्ही? नितेश भाऊ येस. आयोजकांनी केलेली मेहनत आणि दोन्ही टीम पुन्हा एकदा मैदानावर उतरतायत. सगळ्यांना विनंती आहे, आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. आणि पावसाचं संकट जे आलं होतं ते आता दूर झालंय आणि पुन्हा एकदा आपण क्रिकेट खेळायला सज्ज झालेलो आहोत. मॅच चांगलीच रंगलेली आहे. अजूनही कोण जिंकणार कोणालाच माहिती नाही. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार तर केलाय. फिल्डर पाहत राहिले कारण बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार. धावफलक पुढे गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. आपल्याला 2 मॅच होणं अपेक्षित आहे, त्याच्यामुळे आपण रेडी राहा. आज जेवढे जास्त होतील उद्या आपल्याला लोड कमी राहील, त्याच्यामुळे आज प्रयत्न करूया जास्तीत जास्त मॅचेस घेण्याचा. या डी गटाला सुरुवात झाली आहे. अजूनही यानंतर 5 मॅच या गटातल्या आहेत. 2 सेमी आहेत, 1 फायनल आहे. असं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅकफुटला गेले, खेळायचं होतं पॉइंटला, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अल्केश एका बाजूला आहेत, संतोष काशीद अंश आलेले आहेत मात्र अल्केश यांच्या जोडीला. अल्केशने 1 चौकार 2 षटकार देखील खेळले. 10 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता. सामना रंगात येताना पाहायला मिळतोय. आम्ही दोन्ही टीमचं कौतुक करू, मालकांना शुभेच्छा देऊ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न नाही 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 यशस्वी झाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सुशीलजी कदम साहेबांची टीम आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मराठा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राया सुपरस्टार अमोलजी रणपिसे साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅचची उत्कंठा वाढलेली आहे. दर्शन सारखा खेळाडू मैदानात जातो आणि पाणी सुकवण्याचा प्रयत्न देखील करतो. हे यश आहे. आपण सगळेजण या स्पर्धेचा घटक आहे. सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे आणि प्रत्येकाचं ते कार्य आहे. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो फसलाय. बॉल हवेत जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वा 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 काय कॅच पकडली आहे. पिंटू करकरे कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत. अल्केश सारखी महत्वाची विकेट आली आहे. खेळाडू बाद. आमचे दीपेश माने सरांची सुद्धा चर्चा आहे, त्यांच्या कामगिरीची चर्चा आहे. अतिशोक्ती ठरेल जास्त काही म्हटलं तर, परंतु बाईकवर बसण्याच्या सुद्धा तयारीत किंवा रेस मध्ये असतील. सह्याद्रीच्या कुशीमध्ये विसावणारं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटचा वारसा प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या घरात कुणाचे बाबा, कुणाचे आजोबा, कुणाचे चुलते हे सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांच्याकडून बाळकडू घेऊन नवीन पिढीत सुद्धा क्रिकेट खेळते. यस, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही जर पाहिलं तर 10 करायचे आहेत. 8 बॉल मध्ये 10. 8 बॉल 10 रन. मजा येते आता मॅच मध्ये. काय होणार या शेवटच्या क्षणी ते आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षकांनी काही आपली जागा सोडली नाही. थोड्या वेळासाठी पाऊस आला, इकडे तिकडे गेले. पाऊस जसा गेला पुन्हा मैदानात आले. प्रेक्षक राजा हो, तुमच्याशिवाय मजा नाही स्पर्धांना. प्रेक्षक नसतील तर किती मोठी स्पर्धा भरा, मजा आहे का? नाही. आयोजकांनी घेतलेली मेहनत जर कोणी पाहिली नाही तर मजा नाही. आणि इकडे प्रेक्षक आहेत.
ऊन पावसाचा खेळ त्याला देखील आयोजन कमिटी सामोरे जाताना पाहायला मिळते. सूरज हो हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. मॅच होती कुठे 10 बॉल 10 रनची मॅच होती. 11 बॉल मध्ये 10 रनची मॅच होती. मागील 4 बॉल डॉट आलेत. आता 7 बॉल मध्ये 10 रनची मॅच आहे. याला तर क्रिकेट म्हटलं जातं संदीप सर. कधी काय होईल याचा नेम नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. वेड लावणारा खेळ. वेड वेड वेड. नुकताच वेड नावाचा सिनेमा आला होता आणि तो सुद्धा क्रिकेटवरच आला होता. आणि सर अशा प्रकारचे सामने या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. हे काळभैरव मैदान अनेक ऐतिहासिक क्रिकेट सामन्यांचं या ठिकाणी साक्षीदार आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून हे एकमेव मैदान आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. हा बॉल खेचून मारला. जास्त आखूड टप्प्याचा टाकला आणि इकडे चुकी होताना पाहायला मिळते. या चुकीला माफी नाही. षटकार. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. 1 मिनिट सर. चार धावांची आवश्यकता. 37 झालेत. 6 चेंडू आणि 4 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्स वर ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहताय. त्या जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल अजून आपण नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपला चॅनेल आहे. आपल्या परिसरातील चॅनेल आहे. गणेश दपडे गोलंदाजीसाठी येतात आयकॉन म्हणून. सहा मध्ये 4. जर का सुरुवातीला एखाद दुसरा बॉल डॉट आला, एखाद दुसरी विकेट आली, मॅच मध्ये मजा येईल. सूरज तांबे यांचा षटकार आलाय. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अंश आहेत. पाहूया काय होणार. यानंतरच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय आणि लगेच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. कारण 4:45 आता जवळपास वाजत आलेले आहेत. सहा चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. मराठा वॉरियर्स विरुद्ध राया सुपरस्टार. हा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर्सला खेळला खरा. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळते. 5 मध्ये 3. 5 मध्ये 3. 5 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. गणेश यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भगवा फायटर आपण या ठिकाणी तयारीत राहा. सकारामजी दबडे आणि चंद्रकांतजी दोरकर साहेब यांचा हा भगवा फायटर संघ आपण तयारीत राहायचे. हॅरी पॉवर आपण देखील सज्ज व्हा. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एकदा मात्र बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळेल. 2 ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 2. फसवा चेंडू टाकला होता, परंतु त्यामध्ये बाईच्या स्वरूपातील धाव देखील कळवली जाते. 4 मध्ये 2. पुढे सरसावले. स्ट्रोक चांगला खेळलाय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि दुसरीही त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये विजय मिळवताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचं सहप्रायोजक ज्यांनी लाखमोलाचं सहकार्य केलं ते सन्माननीय सुशीलजी कदम साहेब यांचा या ठिकाणी मराठा वॉरियर हा संघ आपल्याला पहिला सामना विजयी